हॉटेलमधून आता बाहेर पडलो आहे आणि थोडा वेळ झाला. ॲक्च्युली एवढ्या उशिरानं मी कधीच निघत नाही, कारण कसं होतं मॉर्निंगला फोटोग्राफी खूप चांगली होती. ऑन स्पॉट तुम्ही मॉर्निंगला त्या ठिकाणी पाहिजे, पण आता मी जरा लेट झाला आणि बघतोय आता नाश्ता वगैरे करायचा आणि बाणवसीला जाणार आहे. बनवासीवरून आम्ही परत रिटर्न सिरसीला येणार, सिरसीवरून जोगफॉल करणार, जोगफॉलवरून आमचा पुढचा रूट ठरायचं आहे. अजून जोगफॉलमध्ये ठरवणार आम्ही कुठल्या एरियात जायचं ते, पण सध्या तर आम्ही सिरसीत चाललो आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही बनवासीला जाणार आहे. मस्तपैकी डोसा खाते ऑप्शन आहे. शिरसीतून सकाळी सकाळी बाहेर पडल्यानंतर नाश्ता करून आम्ही जाणार आहे बनवासीला. कदंब साम्राज्याची संस्कृती पाहण्याचं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे बनवासी. आम्ही आलो आहे बनवासी गावात आणि बनवासी गावातून आम्ही चाललो आहे बनवासीच्या टेम्पलला. टेम्पल शोधतो आहे. गावामध्ये रस्ता बनवायचा चालू आहे, सिमेंटचा रोड करावं लागलेले आहेत आणि आम्ही थोडं फिरत गावात चालायला लागलो आहे, कारण की रस्ता बनवायचा चालू आहे. त्याच्यामुळे रस्ता मध्ये ब्लॉक आहे. लेट्स सी मंदिर कुठं आहे बघायचं आहे, कारण की बनवासी खूप सुंदर मंदिर आहे म्हणून मी ऐकलं होतं. बनवासीला फर्स्ट टाइम आलो आहे, त्याच्यामुळे आता मंदिर बघायचं आहे. बनवासी is an ancient temple town in Uttar Kannada in the South Indian state of Karnataka. Banvasi was ancient capital of the Kannada Empire Kadamba, who ruled entire Karnataka state. They were the first native empire to give prominence to Kannada and Karnataka. बनवासीला आलो आहे. बनवासी वाजलेत 9:15 9:30 आणि सिच्युएशन बघा तुम्ही, निवांतला आहे पैठली, काही टेन्शन नाही आहे. माणसं अजून देखील बाहेर पडलेली नाही आहेत. रस्ता सुनसान आहे, रस्त्याला चालत तशी आम्ही दोघंच आहे. Banvasi is the oldest town in Karnataka state. It has grown up around the Madhukeshwara temple built in 9th century and dedicated to Shiva, the supreme god in Shivaism, a major branch of Hinduism. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण आलेलो आहे बनवासीमध्ये आणि बनवासी हे ठिकाण आहे शिरसीपासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर. बनवासी हे एकेकाळी कदंब संस्कृतीची राजधानी ठरलं होतं. संपूर्ण 2 दशकं कदंब राजांनी किंवा या राजघराण्याने दक्षिण भारतावर राज्य केले आणि अशी सुंदर प्राचीन मंदिरं आणि ठिकाणं पाहायला आपण आज आलेलो आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान. बनवासीमध्ये आल्यानंतर तुम्ही प्रथमतः या ध्वजस्तंभाचे दर्शन घ्यायचे. इथंच एक मूर्ती आहे आणि तिथून तुम्ही मधुकेश्वर मंदिराला आतमध्ये जाऊ शकता. मधुकेश्वर मंदिर हे बनवासीचं मुख्य मंदिर आहे. मधुकेश्वर मंदिरामध्ये जो नंदीची मूर्ती आहे ती खूप मोठी आणि खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला मधुकेश्वराचे दर्शन घेता येते. बनवासीचा जो परिसर पाहिला तुम्ही तर हा संपूर्ण दगडात बांधलेला परिसर आहे. थोडंफार आता बांधकाम झालं आहे, पण पूर्वीचा जो भाग होता तो खूप सुंदर आणि खूप देखणा आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडामधील बनवासी हे एक प्राचीन मंदिर आहे. बनवासी ही संपूर्ण कर्नाटक राज्यावरील कदंबा या कन्नड साम्राज्याची प्राचीन राजधानी होती. कन्नड आणि कर्नाटकाला महत्त्व देणारे ते पहिले मूळ साम्राज्य होते. बनवासी कर्नाटक राज्यातील सर्वात जुने शहर देखील आहे. हे 9व्या शतकात बांधले गेलेले मधुकेश्वराच्या मंदिराच्या सभोवताल वाढलेले आहे आणि हिंदू धर्मातील प्रमुख शाखा शैव धर्मातील सर्वोच्च देवाला म्हणजेच शिवाला वाहिलेले आहेत. मालीनाडू प्रदेशात वसलेलं हे बनवासी शिरसीपासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर आहे.
बनवासी गावाच्या बाजूलाच वर्धा नदी वसलेली आहे, जी 3 भागाने गावाला कव्हर करते आणि गावातून तुम्हाला अगदी 1 किलोमीटर अंतरावर चालत हे मंदिर पाहावं लागतं. मंदिर खूप सुंदर आहे आणि प्राचीन आहे. या मंदिराचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे. आपण हे सगळं पाहायचं आहे, पण याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं कुठल्याही प्रकारचा कचरा करायचा नाही. प्लास्टिक बॉटल्स आणि बॅग्स कुठेही टाकायच्या नाहीत, कॅरी बॅग कुठेही टाकायच्या नाहीत. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान. कदंब साम्राज्याची जर माहिती घ्यायची म्हणली तर कदंब घराण्याची जी स्थापना केली ती केली मयूराश्माने. Mayurashma established the Kadamba dynasty. He was learned Brahman. It is said that Mayurashma came to receive education at Kanchi, but he was insulted by some Pallavas official. To avenge his insult, he took a military professional, defeated Pallavas official, and then Pallavas recognized the independence of Mayurashma. हे गाव येथील प्राचीन संस्कृती आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 5व्या शतकातील तांब्याची नाणी येथे कन्नड लिपीतील शिलालेखासह सापडले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या अशा सर्वात प्राचीन नाण्यांपैकी ते एक आहे. मधुकेश्वर मंदिराच्या अगदी शेजारीच पार्वतीचं मंदिर आहे. माझ्या मागे तुम्ही जे पाहता आहात हे पार्वतीचं मंदिर आहे. या बाजूला मधुकेश्वर मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरं अफलातून आहेत आणि पूर्णतः कातळात कोरलेली मंदिर आहेत. म्हणजे कातळ दगडात काढलेली मंदिरं आहेत. खूप सुंदर दिसतात. इथलं नक्षीकाम देखील तितकंच सुंदर आहे. बनवासी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा या जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील एक सुंदर देखणं गाव आहे. हे गाव वर्धा नदीच्या काठावर वसलेलं आहे. या गावाला कोकणपुरा या नावाने देखील ओळखलं जातं. कन्नड भाषेतील आद्य कवी पंप याने बनवासी येथेच साहित्य निर्मिती केली. बनवासी lies in Malenadu region and it is surrounded by forest and villages with a Varda river following around it on 3 sides. Sirsi is the nearest town about 23 kilometers away.
वर्धा नदीचा व्ह्यू बघून आम्ही आता चाललो आहे आमच्या गाडीकडे आणि आम्हाला परत जायचं आहे शिर्सीमध्ये. सकाळी खाल्लेलं सकाळी जेवढं खाल्लं होतं जिरलं सगळं, परत भूक लागली, काय खाणार. आणि इथं नागशिल्प दिसलेली ती खूप सुंदर आहेत, मला आवडली. का ही सगळी नागशिल्प जी आहेत, हा प्रत्येक नाग वेगळा आहे बरं का. मला याच्यावर थोडं डिटेल्स इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. बाहुबलीचा रथ 1608 सालातला आहे बहुतेक, असं लिहिलं आहे त्याच्यावर. तो बघून आम्ही परत चाललो आहे.